स्टीलचे जिन्नस मागवले. तुम्हाला तर माहितच असेल ना हो. हरकत नाही. मला जरा आई बाबांशी बोलायचंय तुझ्या. आताच फोन लावते. हॅलो. आहे अगं मी बोलते माधुरी. पोहोचले ग मी कोल्हापुरात. पाचगावात तिकडं तालमीला आले. पोहोचलीस ना हो पोरी. वाजता चांगले आहे ना हो तुझे. अगं एकच नंबर आहे तो बघी. धर जरा बोल त्यांच्याशी. नमस्कार, मी पैलवान वीरेंद्र शिराळकर. हा नमस्कार. आणि मी पैलवान प्राजक्ता वीरेंद्र शिराळकर. अय्यो खरंच की काय लय नाव ऐकलंय बघा तुमचं. आमच्या पोरीला बी कुस्तीची लय आवड आहे. हट्टानं आली आहे बघा तुमच्याकडं. सांभाळून घ्या काय. वय वय तुम्ही काळजीच करू नका. बर माधुरी, आम्हाला जरा काम आहे. तुला तालमीची वेळ ठाऊक आहे ना बघ. वेळेत बाहेर ये, आम्ही आलोच. गणली दोघ बी गणली. अगं माधुरी येडी का खुळी तू. आत्ता गणलीत पण अजून कुठवर गंडवणार आहेस. जवर गणतीन तवर गणतीन. त्याला काय तुला तर माहितच आहे. कुस्ती तर फक्त निमित्तच आहे. आपल्याला फक्त फेमस व्हायचंय. फेमस. आणि मी ती होणार. कारण माधुरी बोलती त्यावर दुनिया डोलती. त्या सगळ्यांना तू एकट्याने मारलास? डिशुम डिशुम डिशुम. एवढी भारी फायटिंग कुठून शिकलास? पिक्चर मधनं की वस्तादांनी शिकवली? अरे बोल ना. बोलता येते ना तुला का नुसतं डिशुम डिशुम डिशुम? बोलता येतंय मला. बोल की. इकडं खायला काय आहे का? एवढंच ना. मग सांग ना भूक लागली. आत्ता घेऊन आलो. अय्यो ते बघा तिकडे काय. हा हा. What happened रे उप्प्या? अरे उप्प्या. हे? उप्प्या? उप्प्या वेर? हे? उप्प्या कोण वाटतं? उप्प्या पण ना? उप्प्या! हे घे बघ खाऊ आणलाय. खा खा. स्टॉप स्टॉप. ते माझं फूड आहे. स्टॉप. तुमचं आहे का? हा. आजी 3-4 मुलांना याने एकट्यानेच मारलाय. दमून आलाय. खाऊ दे त्याला नाहीतर. हा हा. यू इट इट इट. मी बघल मला दुसरं काय इटिंग करायला आहे ते. इट. आई सामान आणलंय बघ. स्वयंपाक घरात नेऊन ठेव. आई पोरांसाठी गाद्या वगैरेची व्यवस्था झाली आहे. चांगलं झालं. अजून फीस भरणारा एक बी विद्यार्थी गावला नाही. अरे तेही मिळतील रे. सुरुवात होणं महत्वाचं. आता हे 3 पैलवान आलेच आहेत. अजूनही येतील काय. वीरेंद्र आणि प्राजक्ता शिराळकर तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आली आहे. तुम्ही दिनेश नावाच्या मुलाला तुमच्या सोबत घरी घेऊन आलायत. होय, त्याचं काय? रस्त्यावर राडे घातल्याची केस आहे. कंप्लेंट आहे त्याच्या विरुद्ध. अशा आरोपीला आसरा देणं हाही कायद्याने गुन्हा आहे. हे बघा साहेब, अहो 4-5 जण टोळी करून मारत होते त्याला, म्हणून आम्ही मध्ये पडलो. साहेब तो बिचारा बेशुद्ध पडलेला, म्हणून त्याला घरला घेऊन आलो.
बेशुद्ध पडला होता, मग डॉक्टरकडे घेऊन जायचा, नाही तर पोलिसांकडे घेऊन यायचा. नाहीतरी त्याला शोधतच आहोत आम्ही. त्याच्या विरुद्ध अटक वॉरंट आहे आमच्याकडे. हे बघा. बघू असता. रस्त्यावर मारामारी केली म्हणून अटक वॉरंट? मला तर वाटतंय ह्याच्या मागे नक्कीच कुणाचं तरी कारस्थान असणार आहे. ही कंप्लेंट कोणी केली? आम्ही केली. त्या पोरानं आमच्या माणसांना एवढा आणलाय ना. अहो साहेब, 1-2 जणांची हातापायाची हाडच मोडली हो. 1 नंबरचा गुंड आहे तो, गुंड. इन्स्पेक्टर, अजिबात सोडू नका त्याला. जयराज, उगा राईचा पर्वत करू नकस. अहो इन्स्पेक्टर साहेब, स्वतःच्या पायावर पळत गेलीत ती पोरं. उलट त्यांनीच त्या दिनेशला जास्त मारलंय. अहो डोसकं फोडलंय त्याच. सरळ सरळ खोटं बोलायला ह्यो. हे बाटली मास्टर, काय खरं आहे काय खोटं आहे ते ठरवायला साहेब आहेत ना. जा आण त्याला. त्या पोराला ताब्यात घ्यायचंय. त्या पोराच्या नखाला तरी हात लावून दाखवा, बघतोच मी. हे बघा, कायदा हातात घेऊ नका. तुम्ही नंतर त्या मुलाला जामिनावर सोडवण्यासाठी अर्ज करू शकतात, तसा अधिकार आहे तुम्हाला. पण सध्या तरी यांच्या माणसांवर जीव घेणं हल्ला करून त्यांना मारहाण केल्याबद्दल मला त्याला अटक करावीच लागेल. मी यांच्या माणसांना काय आणलं ते नाही का सांगितलं यांनी. साहेब, यांच्या माणसाने उगाचच्या उगे मला शिव्या दिली. म्हणून काय मारझोड करायची? शिव्या आईवरून दिली आहे साहेब त्यांनी. माझ्याच काय, कुणी बी कुणाला आईवरून बोललेलं खपत नाही आपल्याला. डोसकं सटकतंय आपलं. आईसाठी एकदा नवं 100 वेळा जेलमध्ये जायला तयार आहे मी. आईचा मान राखण्यासाठी कुठलीही शिक्षा भोगायला तयार असणारी इमानदार लेकरं आहेत अजून या जगात. म्हणून तर चांगुलपणा टिकू नये अजून. नाही तर याच्यासारख्या लांडग्यानं आई नाही ते ओरबाडून अख्खं जग नासवलं असतं. इन्स्पेक्टर साहेब, अहो लहान आहे हे पोरग. हे जयराजच्या माणसांनी विनाकारण खोड काढल्याशिवाय ह्याचं डोसकं कशाला फिसकटेल? हे बघा, इथं हा वाद करून काहीच उपयोग होणार नाही. मला या मुलाला घेऊन जावंच लागेल. चला साहेब. अरे दिनेश, दिनेश, तसंही मला इथं राहायचं नव्हतंच, पण या बोलल्या म्हणून थांबलेलो. आता माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको. चला साहेब. दिनेश, अरे अहो साहेब, आई ग, अरे अरे आई हळद. थांबा, थोडं झोंबेला बाळा. 1 मिनिट. काळजी नको करू बाळा, आम्ही सगळे आहोत तुझ्या सोबत. चला, झालं तुमचं? चल रे. काय येळ आली हो तुमच्यावर? एका गुंडाच्या पायाला मलमपट्टी करायची येळ आली आहे तुमच्यावर. आणि ही तुमची लेकरं एका गुंडाला सोबत घेऊन कुस्तीची अकादमी उभा राहिली. खोट्या इब्रतीचा मुखवटा पांघरून लोकांना फसवणाऱ्या तुझ्यासारख्या भामट्यापेक्षा तो गरीब बिचारा दिनेश 100 पटीनं चांगला आहे. आणि अशा कुणाला मदतीची गरज असेल तर ती मदत करायला आम्ही कधीही कुणीही मागं पुढं बघणार नाही. मदत करा आणि मरा.
बिरू, तुम्ही नका लक्ष देऊ त्याच्याकडे. पण खरंच सांगते, मला तो दिनेश गुंडवृत्तीचा नाही वाटला. त्याच्या डोळ्यात मला प्रामाणिकपणा दिसला. आणि अशीच मुलं आपल्याला आपल्या अकॅडमीमध्ये पाहिजेत. आणि कसं आहे ना, खेळ चांगल्या मनानं जिंकला तर त्याची किंमत असते. आणि या मुलाचं मन साफ आहे. तू त्याला सोडून आण जा. होय आई. पहिलवान चल. अरे खाऊन खाऊन दमत नाहीस का रे तू हुप्प्या? माझा पोट लय मोठा आहे पण मला लय भूक लागते. कमी कर की मग ती ढेरी. करेन करेन निवांत करेन. आता मला खाऊ दे. बाई 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 बाई, हे असले गुंड ठेवून अकादमी कशी काय सुरू ठेवणार आहे? गॉड नॉलेज. कोण गुंड? अगं माधुरी, तो दिन्या मार खाऊन आलता. पोलीस पकडून घेऊन गेले त्याला. काय? तुमच्या वस्तात गेले सोडवायला. पण तुम्ही दोघं मात्र केअरफुल राहा बरं. कशाला? अगं कशाला म्हणजे काय? आता तो गुंड उद्या रिटर्न तिकीट इन हाऊस आला म्हणजे, आणि त्याने तुम्हाला काही केलं म्हणजे. हाय हुप्प्या, व्हॉट वॉचमन? टाक. अरे टाकिंग करून बोल. घरात गुंड आले तरी मला वस्तात खायला देतील ना? खायला? What? अरे अरे देतील खायला. नाही होते गुंड, मला काही अडचण नाही. माधुरी, हा हुप्प्या हाय स्मॉल बॉय, पण तू बिग गर्ल हायस. तू केअरफुल राहा. वस्तात अरे इकडे कशाला थांबलंस? तुझी सुटका झाली आता. चल. कशाला सोडवलं तुम्ही मला? कारण तू चुकीचा नाहीस. तुझ्या मनात पाप नाही. या सगळ्या बोलायच्या बाता झाल्या. तुम्हाला माझ्याकडनं काहीतरी फायदा होत असल्याशिवाय कशाला सोडवाल तुम्ही मला? आहे की, आम्हाला बी फायदा आहेच की, पण फक्त आमच्या पुरता नाही. अरे मर्दा, तुझं बी भलं व्हावं म्हणून हे समज करायलोय. दिनेश, अरे आम्ही आमची कुस्तीची अकॅडमी सुरू करतो. तिकडे आम्हाला नवीन पैलवान पाहिजे. तुझ्यातली चुणूक आम्ही दोघांनी बी बघितली, म्हणून तुला मदत करतो. मला नाही येत कुस्ती, कवा खेळलो बी नाही. अरे बघितली तर असशील ना. होय, झालं मग. तुझ्यात रग आहे, ताकद आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इमान आहे. अजून काय पाहिजे? पण तुमची बिदागी द्यायला माझ्याकडे पैसे नाहीत. त्याची चिंता तू करू नका, आम्ही सांभाळून घेऊ ते. पण कुस्ती खेळून मला काय मिळणार? तुला काय मिळणार ते तुला कुस्ती खेळल्यानंतरच समजेल बघ. हा पण सध्या आसरा मिळेल तुला. नकोय मला उपकाराचा आसरा. मला एकटा सोडा. उपकार नाही दिनू. अरे आईंची इच्छा आहे म्हणून आम्ही हे समज करतोय. आईंची इच्छा? वय कुस्तीची अकॅडमी व्हावी असं माझ्या मामांजींचं म्हणजे वस्तादांच्या बाबांचं सपान होत. त्यासाठी झटतोय रे आम्ही. त्यात आई बी आम्हाला साथ देत. त्यांना भेटलायस तू, त्यांची माया बी बघितलीस. जोपर्यंत तुझ्या डोसक्याची जखम बरी होत नाही तोपर्यंत तू घरी थांबावं अशी आईंची इच्छा आहे.
दिनेश, आमच्यासाठी नाही तर निदान आईंसाठी तरी घरलाच आहे. त्यांनीच तुला सोडून आणायला सांगितले. पण मला कुस्ती नाही जमली तर? अरे न जमायला काय झालं, तुला कुस्ती जमणारच. यांच्यासारखे वस्ताद सोबत असताना अशक्य असं काय बी नाही. दिनेश, शरीराची साथ नसताना बी फक्त मनाच्या ताकदीच्या जोरावर मैदान मारलेले पैलवान आहे ते. आणि आमच्याकडे धमक येते त्या आईंकडे बघ, कारण त्या बी लढाऊ आहे. आता विचार कसला करतोयस? चल की घरला. आठवड्यांनी काय माल पाठवलाय, बिल मात्र याने वेळेतला. हा हॅलो. हॅलो शिराळकर, वेर यू? कुठं म्हणजे? साईटवरच आहे. साईटवर व्हॉट डुईंग? व्हॉट डुईंग म्हणजे तिकडनं इथं चांदण्या मोजायला येतो ना मी. काय करणार दुसरं, माझं माझं काम करायला आलोय. मग इकडे इन हाऊस जो जिम्मा चाललाय की नाही तो बघा अगोदर. काय टाइमपास लावलाय राव. कधी येणार आहे तू वस्तात? अगं ताई, महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलेत ते, टाइमपास साठी नव. येतील की. तू कोण? मी पिंट्या. प्राजक्त ताई माझी ताईडी आहे आणि दाजी वस्तादांच्या बायकोचा भाऊ आहे मी. आणि पठ्ठ्या बी आहे बर का. मला झोप आली. मला पण झोप येते. चल आपण आराम करू. चल. अरे एकच मिनिट. पुढे चालला. दादा वहिनी येतील इतक्यात. वेळेची लय पक्की आहेत बरं का. आता ते जरा कुठं तरी अडकली असतील म्हणून. ते आले की बोलवा की मग आम्हाला. तोवर जरा पडू देत की. काय रे उप्या? चालतंय. नाही चालायचं, तालमीची वेळ झाली आहे. वस्तात नसतील तर आपण आपलं प्रॅक्टिस सुरू केली पाहिजे. एक काम करा ना, मी जसं शिकवतो तसं तुम्ही करा. हा चला. ए चल निघ. तू असतात थोडीच आहे, कशाला तुझं ऐकू? तेच की. मला तर तालमीची गरज पण नाही. मी तुला कालच लोळून दाखवलंय, परत लोळून दाखवीन. असं एवढी रग असेल तर मला कशाला? या भोपळा दादा लोळून दाखव की. ऐ उप्या, दाखव की वस्तादांच्या या राईट हँड वाला भोपळ्याला लोळून. अगं काय तू पण ना. अरे काय अडगायस काय तू? अरे मी पैलवान नाहीये बाळा. माझ्यावर कशाला यायला लागलायस तू? कमान कमान, मस्त मस्त. एकच मिनिट. कानाखाली आवाज काढीन की नाही असा? कशाला चेतवालीस त्याला? कसलाही बघ ते अंगाव बिंगाव पडलं तर हाड मोडतील माझी. ए उप्या, दम असेल तर धर आणि लोळून दाखव की. घाबरतो की काय? आत्ताच लोळून दाखवतो. अरे हे बाबा तुझं काय घोडं मारलं. एक मिनिट थांब ना जरासं. अरे चल ना बाजूला. ओ राईट हँड, हे कोण आहे हो? हे भैया दादाचा थोरला भाऊ. काहीतरी आज काम बिघडलेलं दिसते. आई, आई काय चाललंय का या घरात? धनंजय, आधी आवाज खाली. काय झालंय? काय झालंय? पैलवानांच्या नावाखाली गुंडांची भरती चालली आणि तू फूस लावतेस त्याला. कमाल आहे तुझी. या घराण्याची इज्जत मातीत मिळवायचीच ठरवली का तू? आपल्या घरात गुंड आणलाय हे कोणी सांगितलं तुला? मला मला बाहेरनं समजलंय. मला पत्रकाराचा फोन आलता. त्याने सांगितलं ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असती तर आपली किती बदनामी झाली असती आई. त्या रिपोर्टरला पैसे चारून गप करून आलोय मी. हे बघ धनंजय, मी स्वतः भेटले त्या मुलाला. अरे गुंड नाहीये तो, गुणी मुलगा आहे. आईवरनं शिवी दिली म्हणून तो चिडला आणि त्याने मारामारी केली. मग उद्यापासून मी सुद्धा रस्त्यात हाणामाऱ्या करत फिरतो.
माझा पुळका येईल का तुला? आई घेऊन आलो दिनेशला. अच्छा, हा का तो? तोंडावरनं सडक छाप मवाली वाटतोय. तोंड सांभाळून बोल भैया. आमचा पठ्ठ्या हाय ह्यो. आईसाठी लढणारा, तिची पाठराखण करणारा गुंड नसतोय. एक गोष्ट लक्षात ठेव धनंजय, आजपासून हा इथेच राहणार. विरू प्राजक्ताकडनं कुस्ती शिकून अकॅडमीकडनं खेळणार. एक वेळ घरात ठेवून घ्याल पण कुस्तीच्या आखाड्यात याला उभं राहता येणार नाही.